शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता रोटाव्हेटर यावल शहरात देखील उपलब्ध. जय रेणुका ऑटो पार्ट्स रोटाव्हेटर शॉपचे भव्य शुभारंभ झालेले आहे आणि शेतकऱ्यांना श्वान ॲग्रो रोटाव्हेटर यावल शहरातच मुबलक दरात मिळतील. तेव्हा रोटाव्हेटरसाठी एक वेळ शेतकऱ्यांनी अवश्य भेट द्या. जय रेणुका ऑटो पार्ट्स, नगरपालिका कॉम्प्लेक्स, अंकलेश्वर ब्रहानपूर राज्यमार्गालगत, यावल. नमस्कार. 16 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. किनगावात भरधाव वेगातील दुचाकी अनियंत्रित, थोडक्यात गंभीर दुर्घटना टळली. सर्व प्रकार CCTVमध्ये कैद. यावल शहर व तालुक्यात दुर्गा विसर्जन शांततेत व उत्साहात. साखळी व 18 रविवारी होणार विसर्जन. दहिगाव येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गा दौड उत्साहात संपन्न. यावल शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा. मोहोराळा येथे समाज बांधवांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन केला साजरा. किनगावात देखील धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमाचे केले आयोजन. फैजपूर शहरातील मुख्य चौकात धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त मान्यवरांनी केले अभिवादन. नवरात्र निमित्त आदिवासी महिलांचा साडी चोळी भेट देऊन नारी शक्तीचा केला सन्मान. शिवशंभू संघटनेचा उपक्रम. यावल ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर अजय रामकृष्ण बढे यांची नियुक्ती. यावल पोलिसांनी चोरी झालेल्या मात्र पोलिसात गुन्हा दाखल नसलेल्या 10 दुचाकींच्या मूळ मालकांचा शोध घेऊन दुचाकी परत न्या असे कॉल करून विजयादशमीच्या दिल्या शुभेच्छा. तर बेटी बचाव बेटी पढाव राष्ट्रीय उपक्रमांतर्गत श्री निष्कलंक धाम वडोदा तालुका यावल येथे भव्य कन्यापूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न. डेनिम शोरूम. ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी आता आपल्याला जळगाव किंवा भुसावळ शहरात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरातच ब्रँडेड कापड उपलब्ध, ते देखील विविध प्रकारच्या ऑफरमध्ये. दसरा, ईद ए मिलाद, दिवाळी निमित्त 2000च्या खरेदीवर टी-शर्ट अगदी मोफत, फ्री फ्री फ्री. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. यावल येथे शेतकी संघ जिनिंग कॉम्प्लेक्समध्ये, तर चोपडा शहरामध्ये पाटील दरवाजाजवळ डेनिम शोरूम. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची टी-शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. किनगावात भरधाव वेगातील दुचाकी अनियंत्रित झाल्याने थोडक्यात गंभीर दुर्घटना टळली. हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. किनगावात 15 ऑक्टोबर शुक्रवार रोजी रात्री पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य उमाकांत रामराव पाटील यांची कन्या आणि नात व इतर नातलग मेन रोडावरून येत होते. एका ठिकाणी ते थांबले होते व त्या ठिकाणी गप्पा गोष्टी करत होते. दरम्यान वैभव युवराज भोई हा दुचाकी घेऊन भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने आला. दुचाकी अनियंत्रित झाल्याने थोडक्यात मोठी गंभीर दुर्घटना त्या ठिकाणी टळली. उमाकांत रामराव पाटील यांच्या कन्या या थोडक्यात बचावल्या. त्यांच्या हाताला मार लागला असून त्यांची नात देखील थोडक्यात बचावली. तर हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. किनगाव बुद्रुकच्या सरपंच निर्मला संजय पाटील यांनी 14व्या वित्त आयोगातून गावात CCTV कॅमेरे लावले आहे आणि याचा लाभ नागरिकांना होत आहे. तेव्हा अशा पद्धतीने भरधाव वेगात अनियंत्रित झालेल्या या दुचाकीमुळे गंभीर दुर्घटना टळली. असे असले तरी आज शनिवारी यावल पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्याकडे या संदर्भातील तक्रार पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य उमाकांत रामराव पाटील, किनगाव खुर्दचे सरपंच भूषण पाटील, संजय सयाजीराव पाटील, रफिक तडवी आदींनी केली. तेव्हा या ठिकाणी वैभव युवराज भोई या तरुणाला बोलावून पोलिसांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून ही घटना आपण देखील बघा, आपल्या अंगावर देखील शहारा येईल. कारण ही अतिशय गंभीर दुर्घटना होता होता टळली आहे. मात्र यातून बोध घेणं गरजेचे आहे. प्रत्येक तरुणाने दुचाकी चालवत असताना वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे
अन्यथा एखादी दुर्घटना घडली त्यामध्ये वाहन दुरुस्त होईल, मात्र आपल्या शरीराचं जर काही नुकसान झालं किंवा आपल्याला प्राणास मुकावं लागलं तर त्याची भरपाई कदापि होणार नाही. तेव्हा तरुणांनी दुचाकी अनियंत्रित होणार नाही व वेगावर मर्यादा ठेवून चालवावी असे आवाहन यावल न्यूजच्या वतीने मी करतो. यावल शहरांच्या महिलांसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. आता जळगाव भुसावळला सोन्या चांदीचे दागिने घ्यायला जायची गरज नाही. आता आपल्या यावल शहरातच आपल्या सर्वांच्या सेवेत राज ज्वेलर्स येथे सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने व त्यावर सर्वात कमी मजुरी, सर्व प्रकारचे सर्टिफाईड राशीरत्न खडे, चांदीचे ताट, ग्लास या ठिकाणी मिळतील. सर्वात शुद्ध सोने चांदीचे हॉलमार्क असलेले दागिने या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच महिला दिन, अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी या सणाच्या दिवशी सोने खरेदीवर आकर्षक भेट. मग आता वाट कसली पाहता, चला तर आपल्या हक्काच्या या दुकानावर आपण सोने चांदी खरेदी करूया. भेट देऊया राज ज्वेलर्सला. पत्ता अपना बाजार शेजारी, गवत बाजार, यावल. प्रोप्रायटर शुभम वाणी. शहर व तालुक्यातील सर्वच दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने शनिवारी मोठ्या उत्साहात व शांततेत दुर्गा विसर्जन करण्यात आले. पाशाकुशा एकादशीच्या पार्श्वभूमीवर विसर्जन संदर्भात अनेक मंडळांच्या मनात शंका होती. मात्र या शंकाचे निरसन यावल शहरातील वेदशास्त्र संपन्न महेश बयानी यांनी केल्याने विसर्जनाचा मार्ग मोकळा झाला. तर साकडी व अठरावल येथील विसर्जन उद्या रविवारी होणार आहे. शहर व तालुक्यात यंदाच्या दुर्गा उत्सवात 164 सार्वजनिक तर 21 खासगी मंडळांकडून घटस्थापना करण्यात आली होती. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत यंदाचा दुर्गा उत्सव साजरा करण्यात आला व शनिवारी मोठ्या उत्साहात मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीमध्ये दुर्गा विसर्जन पार पडले. शहरात बोरावलगेट भागातील आदिवासी दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने सजीव देखावे सादर करीत नागरिकांचे लक्ष वेधले होते. वाद्य वृंदास बंदी असताना सर्व मंडळांनी त्याचं पालन केलं व सायंकाळी 7 वाजेपावेतो यावल शहरातील विसर्जन पूर्ण झाले होते. तर ग्रामीण भागात देखील वेळेत विसर्जन पार पडले. शहर व तालुक्यात पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजमल खान पठाण, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडा बहाले, सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान, सुशील घुगे आदींसह त्या बीटचे पोलीस कर्मचारी, तसेच जळगाव मुख्यालयातून 5 महिला व 5 पुरुष कर्मचारी, 10 महिला होमगार्ड तर 30 पुरुष होमगार्ड असे 40 होमगार्ड व पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता. मोठ्या उत्साहात शहर व तालुक्यातील विसर्जन पार पडले. तर साकडी व अठरावल येथे रविवारी विसर्जन होणार आहे. साकडी गावातील 11 आणि अठरावल गावातील 6 अशा एकूण 17 दुर्गोत्सव मंडळाचं रविवारी विसर्जन होणार आहे. तेव्हा बघूया यावल शहरातील विसर्जनाचे काही क्षणचित्र.
हॉटेल केशरबाग निसर्गरम्य वातावरणात उत्तम जेवणाची व्यवस्था, सर्व प्रकारच्या डिशेस, पंजाबी डिशेस, साऊथ इंडियन डिशेस, व्हेज नॉन व्हेज डिशेस, सर्व प्रकारचे चायनीज डिशेस, स्पेशल चिकन तंदूर, स्पेशल चिकन हैदराबादी बिर्याणी व आमची वैशिष्ट्ये स्पेशल गव्हाची खीर, पत्ताकोबी बेसन, बटाटा शिरा. एकमेव ठिकाण केशरबाग हॉटेल, महाजन पेट्रोल पंपाजवळ, चोपडा रोड, यावल. प्रोप्रायटर जय महाकाल ग्रुप, किशोर माळी, श्रीकांत कासार, राहुल रोकडे. एक वेळ आपल्या परिवारासह अवश्य भेट द्या. रात्री दिन हा चला काही नाजा म्हणा. देवाच्या पाणी बापा बोले की दाखल होणार ना काय होणार आता निवांत म्हणणार सागर चाल बस चालेल खुश खबर खुश खबर खुश खबर. आपल्या यावल शहरात प्रथमच मैत्री द परफेक्ट लेडीज वेअर, फॅन्सी टॉप, जीन्स, लेगिन्स, कुर्तीज, वन पीस, प्लाझो, ब्रँडेड फॅन्सी गाऊन, फॅन्सी सूट आपल्याकडे योग्य दरात योग्य गुणवत्तेसह मिळेल.
एक वेळ अवश्य भेट द्या. मैत्री द परफेक्ट लेडीज वेअर. पत्ता बस स्टँड समोर HDFC बँक जवळ यावल, तालुका यावल, जिल्हा जळगाव. प्रोप्रायटर सायली कानडे. मोबाईल क्रमांक 9158 3251 43. प्रोप्रायटर सौ ममता भारंबे. मोबाईल क्रमांक 9518 93 35 37. तालुक्यातील दहिगाव येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त विजयादशमीच्या दिवशी शिस्तबद्ध स्वरूपात दुर्गा दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. यात महिला भगिनी आणि धारकऱ्यांनी सहभाग घेत ही दौड यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. दौडमध्ये ध्वजप्रमुख म्हणून दिव्या पाटील हिने जबाबदारी सांभाळली होती. तर दौडमध्ये कविता पाटील, दीपाली मिस्त्री, सुजाता पाटील, अंकिता पाटील, कोमल पाटील, प्रकाश पाटील, दर्पण पाटील, मयूर पाटील, कोमल पाटील, हेमराज सोनवणे, महेश सोनार, योगेश पाटील, सुजित पाटील, अक्षय राजपूत, भूपेंद्र कोळी, हेमंत पाटील, गणेश माळी, कपिल मिस्त्री, वेदांत सूर्यवंशी, रवींद्र पाटील, भूपेंद्र पाटील, योगेश माळी, चेतन पाटील, उज्ज्वल पाटील, गौरव पाटील, राज पाटील, साही पाटील आदींचा सहभाग होता. मोठ्या उत्साहात व शांततेत दुर्गा दौड पार पडली. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. शहरात बुरुज चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी चरण पारदे, विक्की गजरे, विष्णू पारदे, अनिल जंजाळे, प्रदीप गजरे, चंदू पारदे, विलास मेढे, बबलू गजरे, सनी पारदे, रहमान खाटिक, निलेश गजरे, भारत भालेराव, अशोक मनोहरे, गौतम गजरे, गंगाराम भालेराव, विशाल गजरे, सिद्धार्थ तायडे, सिद्धार्थ जंजाळे, आकाश तायडे, चंदू रतन पारधे, अतुल पारधे, निलेश सपकाळे, संदीप जाधव, पंकज हिवरे, समाधान भालेरावसह आदींची उपस्थिती होती. धम्मचक्र परिवर्तन दिनाचा धम्मचक्र परिवर्तन दिनाचा डॉक्टर
आता एक वर उभ्या उभ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर अमर आहे, अमर आहे. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण व्यक्तिमत्वाचं भव्य दिव्य दालन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशनसाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या, निसर्गरम्य, आरोग्यदायी व हवेशीर शांत परिसर तसेच स्वतंत्र व प्रशस्त इमारत, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य प्रशस्त मैदान तसेच स्कूल बस सेवा उपलब्ध, पिण्यासाठी RO चे शुद्ध पाणी, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक सहल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षित अनुभवी व मेहनती अध्यापक वर्ग इत्यादी सुविधा असलेली एकमेव भव्य शाळा म्हणजे आपली सरदार वल्लभभाई पटेल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती व हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून साजरा केला जातो. तेव्हा या निमित्ताने मोहोराळे तालुका यावल येथील समस्त बौद्ध पंचमंडळाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदना केली व संकल्प बौद्ध विहारात प्रार्थना घेऊन वंदन करण्यात आले. या प्रसंगी समाज बांधव उपस्थित होते. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. किनगाव बुद्रुक गावातील चुंचाळे रस्त्यावरील मुख्य चौकात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून समाज बांधवांनी अभिवादन केले. या प्रसंगी उपस्थित समाज बांधवांना भूषण साळुंके यांनी मार्गदर्शन केले. संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. आनातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अजिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सूरामेरयमच्च समाधिठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. बोला साधु साधु साधु. उपस्थित उपासकांना सर्वांना आग्रहाची विनंती आहे की शांतता ठेवायची आहे. आजचा दिवस आपण काय मनवतोय या विषयाची तुम्हाला मार्मिकता आणि वास्तविकता समजावून सांगतो.
आजचा दिवस म्हटलं म्हणजे हा धम्मचक्र परिवर्तन दिवस आहे. हा धम्मचक्र परिवर्तन दिवस सोहळा आत्ता तो आपण मनवला जात आहे. 1956 पासून हा आपण मनवला जातो असं लोकांना वाटतं की फैजपूर शहरात देखील 65वा धम्मचक्र प्रवर्तक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मुख्य चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याच प्रसंगी शुभम फॅशन मॉलचे संचालक तथा कपडा उद्योजक सुनील शेठ वाढे, भीमपुत्र ग्रुपचे अध्यक्ष पप्पू मेढे, स्वराज डीजेचे संचालक मुन्ना भाऊ मेढे, प्रवीण मेढे, अनिल मेढे, पंडित भाऊ मेढे, सुमित मेढे सह आदींची उपस्थिती होती. दहिगाव तालुका यावल येथे शिवशंभू संघटनेच्या तालुका युवती प्रमुख कविता पाटील यांनी नवरात्र उत्सवानिमित्त आदिवासी पाड्यावरील महिलांमध्ये साडी चोळी भेट देऊन गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले व नवरात्रमध्ये 9 दिवस 9 विविध रंगाच्या साड्या महिला परिधान करून हा उत्सव साजरा करतात. तेव्हा गोरगरीब महिलांनी देखील यापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी हा उपक्रम राबवला आणि समाजापुढे आदर्श ठेवला. दहिगाव येथील शिवशंभू संघटनेच्या तालुका युवती प्रमुख कविता पाटील यांनी पुढाकार घेत सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाडा नागादेवी येथील झोपडपट्टीवर जाऊन महिलांना नवरात्र उत्सवानिमित्त साडी चोळी भेट देऊन त्यांचा सन्मान केला. विशेष म्हणजे हा उपक्रम त्यांनी विजयादशमीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर विजयादशमीच्या दिवशीच हाती घेतला व त्या ठिकाणी महिलांना साडी चोळी भेट दिल्यानंतर लहान बालकांमध्ये खाऊचे देखील वाटप केले. या प्रसंगी रवींद्र पाटील, दिव्या पाटील, नीलम महाजन, योगेश पाटील, कल्पेश पाटील आदींची उपस्थिती होती. तेव्हा संघटनेकडून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्रीय ग्रामीण अभियान अंतर्गत यावल ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर कोरपावली येथील अजय रामकृष्ण बढे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार श्रीदादा चौधरी यांच्या वतीने बढे यांचं नाव नामनिर्देशित करण्यात आले असून त्यांची या पदावर झालेल्या निवडीबद्दल जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, पंचायत समितीचे काँग्रेसचे गटनेता शेखरदादा पाटील, प्रसन्न देशमुख, कदीर खान, अनिल जंजाळे, विक्की गजरे, धीरज कुरकुरे आदींनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. गेल्या महिन्यात यावल पोलिसांनी एका चोरट्याला ताब्यात घेत त्याच्याकडून तब्बल 22 दुचाकी जप्त केल्या होत्या. तेव्हा यातील 12 दुचाकींच्या संदर्भात नशिराबाद, जळगाव तालुका व वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. तेव्हा त्या दुचाकी मूळ मालकांना त्या पोलीस ठाण्यामार्फत परत करण्यात आल्या. तर 10 दुचाकी संदर्भात कोणत्याच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल नव्हते. म्हणून या दुचाकी मालकांचा शोध घेण्याकरिता पोलिसांनी पुढाकार घेतला. मात्र असं करणं त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते. असे असताना यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहायक फौजदार मुझफ्फर खान, सुशील घुगे, भूषण चौहान, राजेश वाडे यांनी या सर्व 10 दुचाकींच्या चेचिस नंबर आणि इंजन नंबरची माहिती RTOकडे पाठवली व त्या कंपनीकडून संबंधित दुचाकी मालकाची माहिती व त्यांचा मोबाईल नंबर मिळवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मालकांची नावं जरी मिळाली असली तरी त्यांचा मोबाईल क्रमांक मिळणे सोपे नव्हते. त्यासाठी पोलिसांनी अथक परिश्रम घेतले आणि शुक्रवारी या सर्व मूळ दुचाकी मालकांना स्वतः पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी मोबाईलवर कॉल करून यावल पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपण आपली दुचाकी घेऊन जावं असा संदेश दिला आणि दशहऱ्याच्या विजयादशमीच्या त्यांना शुभेच्छा दिल्या. अनेक जणांना यावर विश्वास बसत नव्हता, कारण दुचाकी चोरी गेली म्हणून काही ठिकाणी पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल नव्हता. असे असताना आपली दुचाकी शोधली कुणी आणि का ते आपल्यास परत देत आहे असा प्रश्न त्यांच्या मनात होता. मात्र पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी एका चोरास पकडले होते व त्याकडून या सर्व दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यातील 12 दुचाकी परत करण्यात आल्या असून 10 दुचाकीच्या संदर्भात कुठेच गुन्हा दाखल नव्हता. म्हणून दुचाकीच्या इंजन क्रमांक आणि चेचस क्रमांकावरून आम्ही मूळ मालकाचा शोध घेऊन तुम्हास कॉल केलेला आहे. तेव्हा त्या गाडीचे मूळ कागदपत्र घेऊन आपण यावल पोलीस स्टेशनमध्ये येऊन सदर आपली दुचाकी घेऊन जावं असं त्यांनी निरोप दिल्याने अनेक कुटुंबांना सुखद धक्का बसला. तर अनेकांच्या कुटुंबामध्ये हा एक आनंदाचा पर्व म्हणून साजरा करण्यात आला. एकूणच यावल पोलिसांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन सणासुदी गोरगरीब दुचाकीधारकांना एक आनंदाची बातमी दिल्याने यावल पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
पुन्हा नंबर वगैरे सगळं आलेलं आहे. मी चोपड्या शेतीच्या साहेबांशी बोलतो, त्यांना सांगतो सगळं आणि तुम्हाला मग ती कोर्टातून मिळेल. नाही, तुम्हाला चोपड्याच्या ह्याच्यातून हे करावं लागेल. हा, चोपड्याच्या. जर गुन्हा दाखल राहिला नसेल मी तुम्हाला डायरेक्ट दिली असते. आता जवळजवळ 22 गाड्या होत्या. 2-4 जणांचे गुन्हे दाखल झाले. बाकीचे गुन्हा दाखल नाही सुरत कॉलेजची कसं माहिती का, गाडीचे इंजिन नंबर चेसिस नंबरवरून नाव मिळालं ना म्हणजे नंबर प्लेट चेंज केलेली तर आता मी तुम्हाला सांगितलं त्यावेळेला चोपड्याला जाऊन द्या किंवा उद्या जरी गेले तरी जाऊन द्या चोपड्याला. तुमच्या साहेबांशी बोला. हो, जाऊन द्या. तुम्ही कुठं गुड्याचे आहेत का? तुम्ही वाडं गुडं बाळ पासून गुडं तिथे बेटी बचाव बेटी पढाव उपक्रमाअंतर्गत श्री निष्कलंक धाम वडोदा तालुका यावल येथे भव्य कन्यापूजन कार्यक्रम संपन्न झाला. श्री भ्रूणहत्या, महिलांवरील वाढते अत्याचार, मुले मुली भेदभाव आदी महिला समस्यांच्या बाबतीत या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली व या उद्देशाने बालिका पूजन अर्थात कन्यापूजन कार्यक्रम पार पडला. विज्ञान व आध्यात्मिकची सांगड घालून देत नवरात्रनिमित्त भव्य कन्यापूजनचा कार्यक्रम श्री निष्कलंक धाम वडोदा तालुका यावल चे संस्थाध्यक्ष तथा सतपंथ मंदिराचे गादीपती महामंडळेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या कृपा मार्गदर्शनाखाली गुरुवारी घेण्यात आला होता. महानवमीच्या दिवशी राबवण्यात आलेल्या या उपक्रमात कन्यांचं पूजन करण्यात आलं. गेल्या 6 वर्षापासून अखंडितरित्या कन्यापूजन सोहळा या ठिकाणी साजरा केला जात आहे. तेव्हा पुढील वर्षी या सोहळ्यास महाकाय स्वरूप देऊन सहभागी होणाऱ्या कन्यांच्या धार्मिक, आध्यात्मिक व मराठमोळ्या पारंपरिक सर्वोत्कृष्ट वेशभूषेला देखील सन्मानित केले जाईल अशी घोषणा महामंडळेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केली आहे. या कार्यक्रमासाठी विशेष अन्नदान, शृंगार डबे तसेच विविध चीजवस्तू याचे दाते म्हणून संजीव किसन महाजन चिनावलकर, विलास चौधरी, श्रीकांत पवार, वेदांत पटेल भुसावळ, डॉक्टर सुनील पाटील, मुकुंदा सर चिनावलकर, सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे फाउंडर सदस्य हिरामन शेठ भिरूळ, उपाध्यक्ष माणिक बापू पाटील, कार्यकर्ते डॉक्टर नितीन चौधरी, पत्रकार संजय सराफ, उमाकांत पाटील, निलेश पाटील, मलक शाकीर आदींनी केले होते. एकूणच या ठिकाणी घेण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवराज किरंगे, मुखी अशोक मामा नारखेळे, कडूमुखी प्राध्यापक प्रकाश ठोंबरे, नैना ठोंबरे, शोभा ठोंबरे, अजय सपकाळे आदींनी अथक परिश्रम घेतले. अंबा माता की जय, दुर्गा माता की जय, भवानी माता की मामा अगरबत्ती नाही दिल्या थोडं मागून मास्क मास्क एक मास्क असं करा फोटोग्राफरला पोस्ट देऊन देतो मी. हो हो
अंबा माता की जय. नमस्कार कधी केला ना तर डोक्याला द्यायचं म्हणजे आशीर्वाद द्यायचा. निष्कलंकी धाम श्री क्षेत्र वडोदा येथे महामंडलेश्वर श्री सत्पंथरत्न जनार्दन हरिजी महाराज यांच्या कृपा सान्निध्यामध्ये गेल्या 6 वर्षापासून अखंडितपणे कन्यापूजन हा नवरात्र नवमीनिमित्त हा अखंडितपणे राबवला जातो आहे. तोच आजही इथे राबवला जातो आहे आणि याचा उद्देश आपले महामंडलेश्वर आपल्याला सांगतायत. नवरात्र उत्सवानिमित्त संपूर्ण विश्वामध्ये ही एक पर्वणी नवरात्रीची आहे. ही जपासाठी तपासाठी आदिमाया शक्तीच्या साधनेसाठी तिच्या कृपा प्राप्तीसाठी नवरात्र साधकांसाठी एक पर्वणी असते. आणि या महानवमीच्या दिवशी या नवरात्रीतल्या या नवमीच्या दिवशी अष्टमीला कन्यापूजन केलं जातं, नवमीला कन्यापूजन केलं जातं. तर या नवरात्री निमित्त या निष्कलंक धाममध्ये वडोद्याला 6 वर्षांपासून आपण कन्यापूजनाचा एक कार्यक्रम सुरू केला, कुवारिका पूजनाचा. या कुवारिका पूजनाच्या माध्यमातून या प्रत्यक्ष जिवंत स्वरूप ह्या ज्या जगदंबा आहेत, जी ही दुर्गा माता आहे, हे प्रत्यक्ष देवीचंच स्वरूप आहे. कारण की हे सगळे जीव निष्पाप आहेत, निर्दोष आहेत, निष्कलंक आहेत. म्हणून या स्वरूपाला आदिमाया शक्तीचं स्वरूप मानलं जातं. आणि ही पूजा म्हणजे प्रत्यक्ष जगदंबेची पूजा आहे. त्या आईचे या माध्यमातून आशीर्वाद मिळावे हा या पाठीमागचा उद्देश आहे. आणि दुसरं म्हणजे या सर्व मुलींचं समाजामध्ये महत्त्व वाढावं, यांना स्वतः आपलं महत्त्व कळावं, समाजामध्ये यांचा मान सन्मान व्हावा, यांच्याकडे खूप श्रद्धेने, विश्वासाने आणि चांगल्या दृष्टीने समाजाने बघावं, यांनाही तेवढंच महत्त्व समाजाने द्यावं जेवढं महत्त्व आपण मुलांना देत असतो. या संदेश देण्यासाठी, समाजाला एक आदर्श देण्यासाठी आपल्या या संस्थेमार्फत हा उपक्रम आपण आपल्या परिसरामध्ये सुरू केला. परिस्थिती अभावी आपण आटोपशीर कार्यक्रमाचं आयोजन केलंय, पण भविष्यात माझी इच्छा आहे या मुलींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि समाजामध्ये या सर्वांचं सन्मान होण्यासाठी, जर मला असं वाटतं माझ्यासारख्याने जर या सर्वांचा सन्मान केला तर माझ्या विचारांना मानणारा जो वर्ग आहे तो वर्ग निश्चित या गोष्टीला मानेन आणि या मुलींचा सन्मान समाजामध्ये वाढेन. या अपेक्षेने मी स्वतः ही सुरुवात केली आणि मुलींमध्ये एक आत्मविश्वास या निमित्ताने निर्माण करायचा माझा प्रयत्न असतो. म्हणून सर्व मुलींना ज्या पद्धतीने आपण आता चर्चा केली की एक उदाहरण मी त्यांना दिलं राणी लक्ष्मीबाईचं, तर आपण सगळ्यांनी मी महान होणार असं न म्हणता आपण सगळ्यांनी काय म्हणायचं, राणी लक्ष्मीबाई सारखं मोठ्याने म्हणायचं. एकदा मी, परत एकदा मोठ्याने.
या प्रत्येकाला मी सूत्र दिलं. मी महान होणार बनणार असं नाही, पण मी आजही मी महान आहे हे सूत्र दिलं की आपल्यातील आत्मविश्वास वाढावा यासाठी. तर या सर्व आई स्वरूप या सर्व स्वरूपाला मी प्रणाम करतो. परमेश्वराकडे या सर्वांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करतो आणि मी माझ्यासाठी, संपूर्ण परिसरासाठी, संपूर्ण विश्वासाठी आई स्वरूप असलेल्या या पवित्र या जीवांना नमस्कार करून प्रार्थना करतो की कोरोना महामारी संपूर्णपणे या विश्वातून नष्ट व्हावी अशी या सर्वांनी कृपा करावी, आशीर्वाद द्यावे आणि सर्व विश्वाचं कल्याण व्हावं, पंचक्रोशीचं कल्याण व्हावं. या आशीर्वादाच्या कामनेसह उपस्थित सर्व जे मान्यवर आहे त्यांनाही मी अभिवादन करतो. सर्वांना खूप खूप धन्यवाद. फोटो दुर्गा तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.